काय फायदा असतो आणि काय तोटा असतो हे आपल्याला आताच भाषणामध्ये पवार साहेबांनी सांगितलं। पण गेल्या वेळी 14 मध्ये मी निवडून आली। निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये मी एक प्रश्न उपस्थित केला। 2 दिवस मुंबईच्या पेपरमध्ये बातम्या येत होत्या की ज्येष्ठ नागरिक हे सरकारकडे स्वयं मरण मागत आहेत की आम्हाला मरण पाहिजे, आम्हाला जगायचं नाही आहे, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आमचं कोणी नाही आहे। त्यामुळे स्वयं मरण मागत असताना त्या बातम्या मी वाचल्या आणि सभागृहामध्ये एक लक्षवेधी ठेवली की या ज्येष्ठ नागरिकांची मुलं बाहेर गावी आहेत, कोणी नाही त्यांच्या जवळ, नोकर आले का ते घाबरतात, कोणी दागिन्यांसाठी पैशासाठी मारून तर जाणार नाही ना, माशांसाठी काय केलं पाहिजे। आश्रम म्हटलं का दुःख वाटतं, मुलाने आई वडिलांना आश्रमात ठेवावं, हा आश्रम नावाचा शब्द नको। पण मी 2 दिवस विचार करत राहिली की काय करावं, तो ओल्ड एज होम बनवू आपण आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांची तिथे कशी राहण्याची व्यवस्था होईल। 15 दिवस, महिनाभर त्यांची मुलं बाहेरगावी जातात, ते आई वडिलांना ठेवून जातात नोकरांवरती, पण त्यांना तिथे मनाला स्वास्थ्य नसतं। आईला औषध मिळालं की नाही, वडिलांना औषध जेवण मिळालं की नाही, अशा वेळी त्या मुलांना इथे आई वडिलांना 15 दिवस ठेवून गेल्यावर कुठली काळजी वाटणार नाही आई वडिलांची, आणि स्वयंमरण जे मागतात ज्येष्ठ नागरिक ते मागणार नाही। अशा पद्धतीने माझ्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले आणि मी लक्षवेधी मांडली की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे ओल्ड एज होम हे झाले पाहिजे। सुदैवानं मी या समाज विकास विभागाचे उपायुक्त सन्माननीय किसनराव पलांडे साहेबांना विनंती आहे की या स्नेहमेळाव्या पाठीमागची भावना त्यांनी अभिव्यक्त करावी आणि स्नेहमेळाव्याच्या आयोजना पाठीमागचं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय उपायुक्त, ज्येष्ठ नागरिकांच्या या स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं सर्व उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होतो आहे। ज्येष्ठ नागरिकांप्रती महानगरपालिका, ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदरंग भरणारी महानगरपालिका अशी आपल्या महापालिकेची ओळख आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिक केंद्र असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबवणारी ही महापालिका आहे आणि म्हणूनच आज या ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत होत असताना आपल्या ज्येष्ठ नागरिकांना एक अत्यंतिक आधार देणारी आहे आणि म्हणूनच सन्माननीय आमदार महोदयांच्या पुढाकारातून, त्यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या वृद्धाश्रमाचा या ठिकाणी स्नेहमेळाव्याचं उद्घाटन आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात दीपप्रज्वलनानं संपन्न होतो आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवार सरांचं देखील मनपूर्वक असं स्वागत, या त्यांचंही मनपूर्वक